नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनमधून परतले आणि नेमक्या काही दिवसामध्ये रशियाचे व्लादिमीर पुतीन चीनमध्ये पोहोचलेले आहेत. तेव्हा ट्रम्प यांची भेट संपते ना संपते तोवर बीजिंगमध्ये नव्या हाय प्रोफाईल व्हिजिटसाठी तयारीची लगबग सगळी त्यांची चालू होतीच. यानंतर पुतिन यांचं जंगी स्वागत केलं गेलं. असं म्हणतात, की ट्रम्प यांच्या स्वागतासाठी व्हाईस प्रीमियर गेलेले होते त्यांचे. आणि पुतिन यांच्या स्वागतासाठी तर त्यांचे परराष्ट्र मंत्री गेले होते. तेव्हा पुतिन यांना थोडा कमी दर्जा दिला गेला, असं अमेरिकन सूत्र म्हणतात. तर रशियन सूत्र असं म्हणतात, की तसं नाहीये ते. त्यांचे परराष्ट्र मंत्री आहेत, ते पॉलिट ब्युरोचे मेंबर आहेत आणि रेग्युलरली मीटिंग्ज अटेंड करतात. त्यांची महत्त्वाची जबाबदारी पार पाडतात. व्हेअरएज हे जे व्हाईस प्रीमियर आहेत, ते मात्र पोलिट ब्युरोचे मेंबर नाहीत आणि तिथे ते उपस्थित नसतात. तेव्हा कामाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर पुतिन यांना अधिक वरचा दर्जा चीनमध्ये मिळालेला आहे, असं रशियन सूत्रांचं म्हणणं आहे. तर या छोट्या-छोट्या गोष्टी असतात त्या दूर ठेवू आपण. एकंदरीतच चर्चेचा सूर जो आहे तो हा आहे, की नेमकं ट्रम्प यांनी काय चर्चा केली शी जिनपिंग यांच्याशी. शी जिनपिंगनी त्यांना काय उत्तरं दिली आणि त्याच्यावरती रशियाचं म्हणणं काय? किंवा इथून पुढचं धोरण हे 2 देश कसे चालवणार आहेत? अमेरिकेमध्ये तुम्ही बघाल तर एक सतत एक असा प्रवाह चालत आलेला आहे आणि खास करून हेनरी किसिंजर यांच्या काळानंतर, की रशिया आणि चीन ह्यांना एकत्र येऊ देऊ नका. ते दोघे एकत्र आले तर ते अमेरिकेला भारी पडतील. धिस वॉज हिज विस्डम आणि त्यानुसार त्या काळामध्ये किसिंजर यांनी चीनला एक प्रकारे फोडलं. रशिया आणि चीन यांच्यामध्ये एक दरी निर्माण केली आणि मग पुढचा काळ जो सगळा आहे तो कसा गेला ते आपण जाणतो. हे जे धोरण आहे ते अगदी आतापर्यंत चालू होतं. पण डोनाल्ड ट्रम्प यांनी ते धोरण उलटं फिरवलं. उलटं म्हणजे असं, की आत्तापर्यंत चीन हा अमेरिकेला जवळचा आहे असं मानलं जात होतं. पण आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळामध्ये दोघांची तुलना केली तर पुतिन हे ट्रम्पला जवळचे आहेत असं वाटतं. शी जिनपिंग थोडे लांब आहेत. म्हणजे पुतिनना हाताशी धरून चीनला झोडायचं धोरण हे ट्रम्पनी स्वीकारलेलं दिसतंय. या अगोदरपर्यंत चीनला हाताशी धरायचं आणि रशियाला जोडायचं असं धोरण होतं. पण एकंदरीतच दोघांनी एकत्र येऊ नये म्हणून काळजी घेतली जात होती. आता मात्र ह्या दोन्ही देशांनी एकत्र यायचं ठरवलेलं दिसतंय. अर्थात त्यांच्यामध्ये मतभेद आहेत आणि सगळीकडे असतात. पण ज्या प्रकारे चीननी आउटराईट मदत केली रशियाला युक्रेन युद्धासाठी. संपूर्ण टेक्निकल आपला नो दिला. रशियाची जी शस्त्रास्त्र निर्मितीचे कारखाने होते, ते खूप जुन्या पद्धतीचे त्या धर्तीवर चालणारे होते. चीननी आपले इंजिनिअर पाठवले आणि ते सगळे कारखाने आधुनिक केले. ते प्रोडक्शन अशा तऱ्हेने वाढवून दिलं आणि आधुनिक केलं, की रशिया आजपर्यंत युक्रेन युद्धामध्ये आघाडीची भूमिका घेऊ शकला. अ, ही चीनची जी त्यांना मिळालेली मदत आहे, ती आज रशिया नाकारू शकणार नाही आणि दुसरं असं, की रशिया हा ज्युनियर पार्टनर आहे एक प्रकारे चीनचा. तेव्हा तो चीनच्या सावटामधून बाहेर सुद्धा पडू शकणार नाही. तुम्ही एक बघितलं असेल, की जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं त्यावेळेला रशिया आणि भारत यांची भले दोस्ती होती, पण तरी देखील रशिया खुलेपणाने भारताच्या समर्थनासाठी उभा राहिलेला आपण बघितला नाही आणि त्याचं कारण तेच होतं. कारण त्या संघर्षामध्ये चीनला भारतासोबत येणं कठीण होतं. त्यामुळे रशियाला सुद्धा आपल्या रिएक्शन्स आहेत त्या निदान जाहीरपणे मांडता आल्या नाहीत. आज मी असं म्हणेन, की भारत-रशिया यांचं सहकार्य जे आहे, ते चांगल्या पद्धतीत चालू आहे. पण ते असं नाहीये, की जे म्हणजे अनक्वालिफाईड मैत्री म्हणतात तशा लेव्हलला अजून गेलेलं नाहीये. तेव्हा रशिया आणि चीन जर का एकत्र असतील, तर मग भारताचं काय होणार हा प्रश्न आहे आणि अमेरिकेने याचा विचार करायला पाहिजे खरा. आणि त्यांना जर का या दोघांना एकत्रित टॅकल करायचं असेल, तर अर्थातच भारताच्या मदतीशिवाय गत्यंतर नाहीये. पण ही जी गोष्ट आहे, यू हॅव नो कार्ड्स असं ट्रम्प यांना सांगण्याची सवय लागलेली आहे.
बट इंडिया हॅज कार्ड्स, त्याचं काय करायचं हे त्यांना सुचत नाहीये, खरोखरच सुचत नाहीये म्हणजे. आणि म्हणून कुठेतरी आपली गरज भारत भागवणार तर भारताचे काही मुद्दे आपल्याला ऐकायला लागतील. ही गोष्ट त्यांच्या अजूनही गळ्याखाली उतरताना दिसत नाहीये ट्रम्पच्या. आणि मोदी असे आहेत, ते पक्के बिझनेसमन आहेत. त्यामुळे ते सौदा केल्याशिवाय एक थेंबभर सुद्धा जास्तीची साखर त्यांच्या हातात पडू देणार नाहीयेत. हा सगळा जो आहे प्रकार, हा रशिया आणि चीन यांच्यामधली जी बोलणी आहेत, ती अर्थातच 2 ते 3 गोष्टींच्या बाबत फिरत असणार आहे. एक म्हणजे युक्रेन युद्धाचं काय होणार पुढे? त्यात ट्रम्प काय भूमिका बजावतील आणि युरोपीय देश काय करणार आहेत? नंबर 2, इराणच्या बाबतीत काय करायचं? मला वाटते चीननी काही बाबतीमध्ये कदाचित ग्रीन सिग्नल दिलेला असेल. अमेरिकेने जर का इराणवरची सँक्शन्स काढून घेतली, तर पुढचा विचार करता येईल आणि त्याच्यासाठी होर्मुझचा आखात हे फ्री करण्यासाठी म्हणून रशिया, चीन जर का एकत्र आले, तर तिथे काही हालचाली जरूर होऊ शकतात. अर्थात ह्या गोष्टी ज्या आहेत, या जुलैच्या अगोदर होणार नाहीत, असं एकंदरीत अ, चित्र दिसतंय. कदाचित अमेरिका आणखी एकदा इराणवरती हल्ला सुद्धा करू शकेल. आणि ती गोष्ट जी शक्यता जी आहे ती कोणी रूल आउट केलेली नाहीये. ह्या 2 बाबी म्हटल्या आणि तिसरी बाब जी आहे ती अर्थात डी-डॉलरायझेशनची. जागतिक पातळीवरती जितके व्यवहार हे डॉलर वगळून होऊ शकतील, तेवढे आज रशिया आणि चीनला हवे आहेत आणि त्या दृष्टिकोनातून पाऊल कसं पुढे टाकता येईल ह्याचा विचार करायचा आहे. तेव्हा ह्या गोष्टी ह्या कोर इंटरेस्टच्या आहेत आणि त्याच्यावरती ह्या दोघांचा विचार होईल. भारतासाठी याच्यामध्ये काय आहे हे महत्वाचं. आणि त्यात तुम्ही बघाल, की चीनबाबत तुम्ही वारंवार अनेक कथा म्हणा किंवा वावड्या म्हणा उठत असतात. चीनची अर्थव्यवस्था ढासळलेली आहे. त्याचे काय 12, 15, 25, 30 कोणते आहेत ते जनरल्सना काढून टाकलेलं आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराच्या केसेस आणि काय राजसत्तेच्या केसेस वगैरे, वगैरे सगळ्या घटना आपण ऐकत असतो. त्याच्या बातम्या आपल्यापर्यंत येत असतात. आणि काय तर शी जिनपिंग यांची तब्येतच बिघडली. म्हणजे कुठूनही शी जिनपिंग यांच्या सत्तेला आव्हान कसं मिळतंय आणि आर्थिक परिस्थिती ढासळल्यामुळे तिथे कसा हाहाकार उडालेला आहे, ह्या सगळ्या अतिरंजित बातम्या आपल्यापर्यंत सतत येत असतात. त्या आपण बघतो त्याच्यात पूर्ण तथ्य नाही असं मला म्हणायचं नाहीये. तथ्य जरूर असू शकतं त्याच्यामध्ये. पण जितक्या पातळीवर त्या रंगवून अतिरंजित करून आपल्याला सांगितल्या जातात, त्यात फारसं तथ्य आहे असं मला वाटत नाही. आजच्या घडीला चीनमध्ये सत्ता संघर्ष तर निश्चित चालू आहे आणि तो प्रत्येक देशामध्ये चालू असतो. शी जिनपिंग यांची जी मी म्हणेन सर्वंकष सत्ता त्यांच्या हातामध्ये आज एकत्रित झालेली आहे, एकवटलेली आहे. त्याच्या विरोधामध्ये सी मधले काही गट जरूर आक्रमक झालेले आहेत. चीनमध्ये असं म्हणतात, त्याला शांघाय ऑलिगार्की म्हणतात. शांघाय ऑलिगार्की का? कारण शांघायचं जे एक्सचेंज आहे त्यांचं, त्याची पॉवर जबरदस्त आहे. ताकद मोठी आहे चीनच्या राजकारणामध्ये आणि त्याच्याशी जवळ असलेले जे सी नेते आहेत, त्यांना शांघाय ऑलिगार्की म्हटलं जातं. त्याच्यामध्ये चीनचे बडे-बडे काही उद्योगपती यांचा पण समावेश केला जातो. आणि ह्यांचं वजन हे सी राजकारणावरती पडतं. आजपर्यंत शी जिनपिंग यांनी हे जे दडपण आहे, ते यशस्वीरित्या पेललेलं आहे. पण ह्या शांघाय ऑलिगार्कीला कुठूनही शी जिनपिंग नको आहेत. त्यांना बदल हवा आहे आणि आपला एक बाहुला तिकडे बसवायचा आहे. ह्याच्यासाठी शी जिनपिंग पायउतार व्हायला तयार नाहीयेत. इथे तिढा आहे आणि म्हणून शी जिनपिंग ह्यांच्यावर मात करून शांघाय ऑलिगार्की नेमकं चीनमध्ये काय उत्पात घडवून आणते, ह्याच्याकडे सगळ्या जगाचं लक्ष आहे. एक लक्षात घ्या, ही जी शांघाय ऑलिगार्की आहे, ती आत्ता सध्याला आपण कसे प्रो अमेरिका आहोत, असं दाखवायचा प्रयत्न करते. प्रत्यक्षात सत्ता त्यांच्या हाती आली, तर ते अमेरिकेच्या कह्यात जातील याची काहीही गॅरंटी नाहीये. कुठलीही हमी तुम्ही देऊ शकणार नाही. पण आजच्या घडीला दगडापेक्षा वीट मऊ म्हणतात, तशी अमेरिकेला शांघाय ऑलिगार्की जवळची आहे. भारतासाठी मित्रांनो आणि ती शांघाय ऑलिगार्की काय करते? शी जिनपिंग आणि पुतिन यांचे जे निर्णय आहेत, त्याच्यावरती प्रभाव अखेर त्या शांघाय ऑलिगार्कीचा पडणार आहे.
ह्या शांघाय ऑलिगार्कीच्या तावडीमध्ये जर का चीन गेला आणि शी जिनपिंग यांना पायउतार व्हावं लागलं, तर त्याचे एक प्रकारे दुष्परिणाम हे रशियाला जसे भोगावे लागतील, तसेच ते भारताला भोगायला लागणार आहेत. भारतासाठी सुद्धा शी जिनपिंग हा दगडापेक्षा वीट मऊ म्हणतात तसा पर्याय आहे, हे लक्षात घ्या. प्रत्येक वेळेला भारताच्या सीमेवरती आक्रमण करणारं जे सैन्य आहे, ते निर्णय शी जिनपिंगनी घेतलेले नव्हते. किंबहुना त्यांना अडचणीत आणण्यासाठी म्हणून अशा प्रकारच्या आक्रमक चढाया केल्या गेल्या, हे आता स्पष्ट झालेलं आहे. तेव्हा शांघाय ऑलिगार्कीच्या हातामध्ये चीनची सूत्र गेली, तर चीन आणि अमेरिका हे एकत्र आले, तर भारत आणि रशिया यांना खूप मोठा शह देऊ शकतात. आपल्यासाठी ते मोठं आव्हान तयार होईल. तेव्हा आजच्या घडीला तरी चीनच्या सत्ता संघर्षामध्ये माझा असा अंदाज आहे, की शी जिनपिंग हे आपल्याला जास्त अनुकूल आहेत आणि ही परिस्थिती बदलू नये यासाठी भारताचं लक्ष असेल. अर्थात ह्या गोष्टी तशाच होतील असं नाही. डोनाल्ड ट्रम्प तिथपर्यंत गेले, तेव्हा काही ना काही हालचाली तिथे सुद्धा झालेल्या असणार आणि जे संदेश हे मागे अमेरिकेत बसून देता येत नाही, ते अमेरिकेत जाऊन चीनमध्ये जाऊन प्रत्यक्ष भेटीत सुद्धा दिले गेलेले असू शकतात. कल्पना नाहीये ट्रम्प यांची भेट अशा पद्धतीने होऊ शकली का नाही किंवा त्यांच्या वतीने आणखी कोणी दूत भेटला का नाही ते. या बातम्या ज्या असतात त्या हळू बाहेर पडत असतात आणि त्या तशा बाहेर पडतील ह्यात माझ्या मनात संदेह नाही. पण आजच्या घडीला तरी अ, हे जे त्रिकूट आहे, हे त्रिकूट महत्वाचं आहे आणि भारताचं हित कशात आहे, हे आपण योग्यरित्या जाण्याची गरज आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.